श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय तृतीया बघा. अक्षय तृतीयेला या 5 पैकी एक उपाय स्त्री पुरुषांनी आवर्जून करा. घरात 5 रुपयाची वस्तू आणा, धनवर्षा होईलच. नमस्कार मैत्रिणींनो, आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय भक्तांनो, 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीया आहे. या दिवशी तुम्ही सोनं चांदी खरेदी केलं तरीही चालेल किंवा नाही केलं तरीही हरकत नाही, पण फक्त 5 रुपयांची वस्तू मात्र घरात नक्की आणा. ही छोटीशी वस्तू तुमचं नशीब रातोरात बदलू शकते. जर तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी किंवा त्याआधी घरात ही गोष्ट आणली तर खरंच तुमचं नशीब सोन्याहून अधिक उजळेल. अक्षय तृतीया एक असा दिवस ज्याचा एक शुभ विचारही तुमचं संपूर्ण आयुष्य उजळवू शकतो. आणि त्याच दिवशी जर अनाहक काही अयोग्य घडलं तर आयुष्यभर त्याचा परिणाम भोगावा लागू शकतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 5 गोष्टी ज्या स्त्रियांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी टाळायलाच पाहिजे, कारण त्यामुळे तुमचं पुण्य क्षय पावू शकतं. तुम्ही व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये प्लीज हर हर महादेव श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तसेच लाईकसुद्धा करा. चला तर मग जाणून घेऊया. अक्षय तृतीया कधी आहे तर पंचांगानुसार वैशाख मासातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 19 एप्रिल 2026 रोजी प्रातःकाळी 10:49 सुरू होईल आणि 20 एप्रिल 2026 रोजी प्रातःकाळी 5:51 असणार आहे. या वर्षीचा अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त रविवारी दुपारी 10:49 ते 12:07 अत्यंत शुभ मुहूर्त आहे. तिथीप्रमाणे अक्षय तृतीयेला उन्हाळ्याची धनतेरसा असेही म्हणतात. प्रभू म्हणतात, न वैशाख समो मासो न कृतम युगम समम, म्हणजे वैशाखसारखा दुसरा महिना नाही, सत्ययुगासारखं युग नाही, वेदांसारखं शास्त्र नाही आणि गंगेसारखं तीर्थ नाही. आणि अक्षय तृतीया म्हणजे अशी तिथी जी कधीही नष्ट होत नाही, म्हणूनच तिला स्वयंसिद्ध मुहूर्त मानले जाते. 3 प्रमुख स्वामी सिद्ध मुहूर्त शास्त्रानुसार स्वयंसिद्ध मुहूर्त आहेत 3, ज्यामध्ये कुठल्याही पंडितांच्या सल्ल्याशिवाय शुभ कार्य किंवा संस्कार केले जाऊ शकतात. गुढीपाडवा, विजयादशमी, अक्षय तृतीया, कार्तिक शुक्ल प्रतिपदा या तिथीला चिरंजीवी तिथी म्हणतात. विशेषतः अक्षय तृतीया कारण याच दिवशी अष्टचिरंजीवापैकी एक भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. एक छोटीशी वस्तू पण आणि तुमचं नशीब या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी तुम्ही घरात आणल्यास तुमचं नशीब चमकून जाईल आणि तुमचं नाव जगातील श्रीमंत लोकांमध्ये घेतलं जाईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सोनं चांदी नाही खरेदी केलं तरीही चालेल, पण ही एक वस्तू नक्की आणा. भक्तांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी 2 रुपये किंवा 5 रुपयांची एक छोटीशी वस्तू खरेदी करून घरात जरूर आणा. ही वस्तू जर तुम्ही आणली नाही तर आयुष्यभर आर्थिक तंगी येऊ शकते. लक्ष्मीच्या आगमनासाठी आणि 33 कोटी देवांची कृपा मिळवण्यासाठी ती वस्तू अक्षय तृतीयाच्या दिवशीच आणावी लागते. शास्त्र, इतिहास आणि दिव्य महत्त्व. भगवान विष्णूंचे नरनारायण व परशुराम हे अवतार या दिवशी प्रकट झाले. माता अन्नपूर्णेचा अवतार व शिवाला भिक्षा याच दिवशी दिली गेली. कृष्ण सुदामा भेट, महाभारतात द्रौपदीला अक्षय पात्र देणे, महाभारताचं लेखन सुरू होणं हे सगळं याच दिवशी. श्री भगवान गीतेचा 18वा अध्याय वाचल्यास अक्षय पुण्य मिळतो. नव्या कामाची, घराची, गाडीची, संपत्तीची सुरुवात याच दिवशी केली तर शुभ फळ मिळतं. या दिवशी कुठल्याही शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नाही. दानाचे महत्त्व. या दिवशी गंगा स्नान किंवा तीर्थस्नान करा. अन्न, जव, चावल, फळ, वस्त्र, पंखा, छत्री, चप्पल, बूट, सातू इत्यादी वस्तू दान करा. पितरांसाठी तर्पण व पिंडदान करा. ब्राह्मणांना आणि गरिबांना अन्नदान करा. जैव म्हणजे जव दान केल्यास सोनं दान केल्यासारखे म्हणजे सोनं दान केल्यासारखं पुण्य मिळतं. श्री बद्रीनाथ नारायणाचे पट उघडतात. वृंदावनात फक्त या दिवशी बाकी बिहारीचे चरण दर्शन होतात. ही एक अतिशय अद्भुत व महत्त्वाची तिथी आहे. आता एक छोटीशी कथा बघूया. पूर्वी धर्मदास नावाचा एक वैश्य होता. तो ब्राह्मण व देवांवर श्रद्धा ठेवायचा. त्याने आपल्या आयुष्यात दरवर्षी अक्षय तृतीयेचं व्रत केलं. गंगा स्नान, देवपूजन आणि विविध वस्तूंचे दान जसे की पंखा, जवस, अन्न, वस्त्र इत्यादी. त्याची पत्नी त्याच्यावर नाराज होती, पण धर्मदासाने कधीही व्रत सोडलं नाही. वृद्धाप व आजारपण असतानाही त्याने व्रत व दान चालूच ठेवले. धर्मदासाला स्वप्नात गंगे मातेचे दर्शन झाले. एक दिवस धर्मदासाला स्वप्न पडले. त्यात गंगा माता स्वतः प्रकट झाल्या आणि म्हणाल्या, धर्मदास, तू आयुष्यभर अक्षय तृतीयेचं व्रत, स्नान, पूजन आणि दान केल्यामुळे
मृत्यूनंतर तुला विष्णू लोकांची प्राप्ती होईल. याच पुण्याच्या जोरावर तुझा संपूर्ण वर्षाची कीर्ती वाढेल आणि लक्ष्मीची कृपा कायम राहील. असं भक्तीने भरलेला आणि श्रद्धेने युक्त हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी कोणतीही 5 रुपयाची वस्तू आणायची. तर मैत्रिणींनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी पंचमेवा 5 प्रकारचे सुकेमेवे जसे की बदाम, अंजीर, मनुका, काजू, खजूर यापैकी कोणतीही 5च्या आत येणारी मेवे तुम्ही घरात आणा. ते एक पात्र ठेवून विष्णूसमोर, लक्ष्मीसमोर अर्पण करा. यानंतर त्या मेव्याचा प्रसाद म्हणून नित्य खा आणि थोडा घरातही ठेवा. असे केल्याने धन, आरोग्य आणि यश नक्की वाढेल. पर्यायी वस्तू: गंध म्हणजे चंदन, गुलाल, केशर किंवा जव म्हणजे जवस. जर पंचमेवा शक्य नसेल तर चंदन किंवा केशर आणा किंवा स्वच्छ जवस स्वतः 5 रुपयामध्ये मिळत असेल तर ती सुद्धा या दिवशी आणून माता लक्ष्मी समोर अर्पण करा. असे नाही की ती 5 रुपयालाच मिळते, तर 5 रुपयाच्या आत येणारी कुठलीही वस्तू तुम्ही आणा. आता अत्यंत महत्त्वाची म्हणजे हे लक्षात ठेवा की रुपये 5 म्हणजे भाव, श्रद्धा आणि संकल्प. या 5 रुपयाचं मूल्य आर्थिकदृष्ट्या फारच नसेल, पण श्रद्धा, निष्ठा आणि योग्य विधी केल्यास हे 5 रुपये आपल्या नशीब उजळवू शकतात. अक्षय तृतीया स्पेशल मंत्र: या दिवशी हा मंत्र जप विशेषतः अन्नदान करताना किंवा पूजानंतर. ओम अक्षयाय नमः या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. दरवर्षी केल्यास आयुष्यभर पुण्य आणि देवकृपा लाभते. अक्षय तृतीयेच्या रात्रीचे गुप्त उपाय, जे काही भक्त भगवंतांनाच माहीत असतात. अक्षय तृतीयेच्या रात्रीचे 3 गुप्त उपाय ज्यामुळे नशिबाचे बंद दरवाजे उघडतात. चला तर मग बघूया. नंबर 1, रात्री 11 वाजता केवळ 1 तांदळाचा उपाय. अखंड लक्ष्मीचा कृपेचा गुप्त दरवाजा आहे. 1 तांदळाचा तुकडा घेऊन त्याच्यावर केशर लावा आणि त्यावर ओम श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः असा मंत्र म्हणा. तो दाना आपल्या पर्समध्ये, तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या वहीत खात्यात ठेवा. याचे रहस्य काय तर शास्त्र सांगते, तांदूळ म्हणजे चंद्र, केशर म्हणजे सूर्य आणि मंत्र हे तिसरे नेत्र. तीनही शक्ती एकत्र केल्यावर आर्थिकदृष्ट्या अशक्य ते शक्य होऊ शकतात, असे विशेष शास्त्रात म्हटले आहे. 2, झोपण्यापूर्वी कडुलिंबाचं पान व शुद्ध तूप महाउपाय. दुर्भाग्याची समाप्ती: एका कडुलिंबाच्या पानाला शुद्ध तुपात भिजवा आणि उन्हात म्हणजे उष्णतेत सुकवून त्या पानाला आपल्या उजव्या हातात धरून असे म्हणा: ज्या रात्री श्री विष्णू आणि लक्ष्मी जागृत असतात त्या पवित्र अक्षय रजनीस मी माझा दुर्भाग्य अर्पण करतो, त्यागतो. यानंतर ते पान घरात बाहेर दूर टाका. असे 1 वेळा केल्यावर मानसिक शांती, 3 वेळा केल्यास नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि 7 वेळा केल्यास घरात पवित्र कंपन प्रकट होते. यामध्ये कुठेही अंधश्रद्धा नसून हा एक महाशिवपुराणामध्ये सांगितलेला पवित्र असा उपाय आहे. यानंतर तुरटी किंवा काळा कपडा उपाय: जिथे लक्ष्मी नसते तिथे सुद्धा ती खेचली जाते. 1 काळा कपडा घ्या, त्यात तुरटीचे 5 तुकडे बांधा. अगदी छोटे छोटे तुकडे असतील तरीही चालेल आणि असे म्हणा: ओम नमो भगवते वासुदेवाय मम कष्टनाशाय लक्ष्मी नमः. हा गट्टा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूस ठेवा. याचा प्रमुख प्रभाव घरात येण्याची वाईट शक्ती लगेच परावृत्त होते, घरात लक्ष्मी स्थिर होते, अचानक येणारे खर्च आणि अडचणी शांत होतात. हे उपाय शांततेत न बोलता गुप्तपणे करा. लक्षात ठेवा, हे फक्त एकाच वर्षात करता येणारे नशीब उलटणारे गुप्त प्रयोग आणि उपाय आहेत. आता पाहूया अक्षय तृतीयेच्या दिवशी स्त्रियांनी अजिबात करू नये असे 5 कामे. यामुळे मिळालेले अक्षय पुण्य क्षय पाहू शकते, तेव्हा ते नक्कीच टाळले पाहिजेत. 1, कोणत्याही झाडाची फांदी तोडू नका. या दिवशी वृक्ष, वनस्पतीचे विशेष पूजन केले जाते. जर तुम्ही एखादं पान, फूल, फांदी उगाचच तोडली तर त्या दिवशीचं निसर्गाचे नाते तुटते आणि तुमचं दैवी संरक्षण क्षीण होते. असं म्हटलं जातं, अक्षय तृतीयेच्या दिवसात झाडांना इजा केली तर निसर्ग देवता नाराज होतात आणि आयुष्यात अडथळे, मार्ग आणखी गुंततात. 2, दुपारी झोपू नका. अक्षय तृतीयेचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्यामुळे हा दिवस सूर्य, शक्तीचा आणि जागृतीचा असतो. दुपारी झोपल्याने शरीरातील तेज कमी होते आणि मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग थांबतो. आपल्याला फक्त एकच दिवस पाळायचा आहे, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नाही झोपलं तरी काही आपल्या डोक्यावर डोंगर किंवा दगड द्यायचा नाही. नंबर 3, घरात कुणावरही रागावू नका किंवा वाद करू नका. या दिवशी तुमच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द अक्षय स्वरूपात सृष्टीत गुंजतो. जर रागावून बोलला तर त्या नकारात्मकतेचं रूप दीर्घकाळ टेकणारं असतं. एकाच वाक्यामुळे नाते हरवतं आणि एकाच क्षणात देवही मागे फिरतो. अक्षय तृतीयेवर वाद, राग, शिवीगाळ हे टाळावेच. 4,
काळ्या कपड्यामध्ये पूजा किंवा काम करू नका. काळा रंग शनीवर आयुष्य संबंधित असतो. अक्षय तृतीया हा सत्वगुणांनी परिपूर्ण दिवस असल्यामुळे काळा रंग तुमचं ऊर्जा क्षेत्र अशुद्धी करतो. याचे परिणाम असे होतात की पूजेला योग्य फळ मिळत नाही, मानसिक अस्वस्थता वाढते, घरात वादविवाद निर्माण होतात. यावर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन नकारात्मक शक्ती प्रवेश करते. नंबर 5, घरात पाय घासण्यासारखी स्थिती निर्माण होऊ देऊ नका. या दिवशी अपघात, फिसळणं किंवा काही पडणं हे सुद्धा लक्ष्मीच्या रागाचं लक्षण मानलं जातं. घरात पाणी सांडलेले ते घाण या गोष्टींना अक्षय तृतीयेचे पुण्य अपायकारक ठरू शकतं. या पवित्र दिवशी प्रत्येक व्यक्तीला अक्षय परिणाम असतो, म्हणून विशेष करून या दिवशी पाणी तेल सांडल्यास लगेच ते पुसून घ्यावे. तसेच या पवित्र दिवशी प्रत्येक कृतीला अक्षय परिणाम असतो, त्यामुळे योग्य तेच करा. अयोग्य आणि तुमचं आयुष्य शुभाकडे वळला तर जातो. जर हा व्हिडिओ पूर्ण माहिती उपयोगी वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. आज फक्त दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जरी जप केला तर तुम्हाला अक्षय पुण्य प्राप्त होते. तुमचं कधीही क्षय होत नाही असे विशेष म्हटले आहे. तर निदान तुम्हाला काही जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम कुबेराय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा अखंड जप ठेवा. तर मैत्रिणी, नक्की व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते टाईप करा आणि लाईकसुद्धा करा आणि मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करा. धन्यवाद.